थँक्यू सो मच शर्वरी मॅम. तुम्हाला ना माझ्याकडून पार्टी, पण आज नको. इट्स टू लेट नाव. ऍक्च्युली थँक्यू सो मच शर्वरी. तू आज जे बोललीस ना ते मी कधीच बोलू शकले नसते. हे सगळं ना माझ्या मम्मी पप्पांमुळे. त्यांनी मला एक गोष्ट शिकवली, घाबरायचं नाही. जिथे चुकीचं आहे ना तिथे बोलायचं. आपण घाबरलो ना की आपल्याला जास्त घाबरवतात. मी बोलते आणि बोलणारच. जिथे गरज आहे तिथे तर नक्कीच बोलणार. नाईस. थँक्यू. बटन दाब. हो. ए हॅलो बी स्क्वेअर, तुला पैसे मिळालेत ना? मग आता काम कधी करणार आहेस? हे बघ, तू काम केलंस ना तरच तुला एक्स्ट्रा पैसे मिळतील, नाही तर नाही मिळणार. ओव्हर स्मार्ट. मम्मा माझी कॉफी कुठे आहे? मम्मा तुला कधीपासून कॉफी सांगितलेली? वेअर इज माय कॉफी? हे काय डॅडी कुठे आहेत तुझे? माहित नाही, कोणावर तरी फोनवरती बोलत होते ते. हा कोणाशी तरी नाही, तेजस्विनी ताईंचा फोन होता. काय म्हणाल्या? हा म्हणजे नीट काय ऐकू नाही आलं. डॅड सांगा ना. अगं हो हो, आधी कॉफी घे शांतपणे, मग बोलू ना. मम्मा पकड. डॅड प्लीज आत्ताच्या आता सांगा, लवकर सांगा. गौतम आणि समायराचा साखरपुडा लवकरात लवकर करा असं म्हणाल्या. त्या स्वतःहून असं म्हणाल्या? हा म्हणजे समायरा सून म्हणून मला पसंत आहे असं म्हणाल्या. थँक्यू सो मच फॉर दिस. एक मिनिट, म्हणजे आपण एवढी घाई नको करायला. नाही म्हणजे कसं आहे, अजून आशूचं तर आधी लग्न होऊन जाऊ दे. हा म्हणजे मी त्यांना तेच म्हणालो. अरे पण का? त्याच्याशी काय संबंध आहे आणि का थांबायचं आपण? कारण त्यांच्या मुलाने आता अतिशय टोकाचं पाऊल उचललंय, ते सुद्धा दुसऱ्या कुठल्या तरी मुलीसाठी. पण मम्मा मला कॉन्फिडन्स आहे, गौतमचा थॉट बदलेल आणि ही विल लव्ह मी. ओके? आणि तुला काय प्रॉब्लेम होतोय माझं लग्न ठरतंय तर? अगं उमा, तेजस्विनी ताई स्वतःहून बोलल्यात ना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि हे बघ, माझ्या मुलीच्या लग्नाचा निर्णय मी स्वतः घेणार आहे, कळलं? तिला एक अक्कल नाहीये, पण तुम्ही तरी थोडा विचार करा की. तू एवढं शिकली, नोकरी करते, मग आता लग्न. तुझ्यासाठी ना छान मुलगा शोधणार आहे मी. तू कसा इंटरव्ह्यू घेणार आहेस? हा, पहिला प्रश्न, तुम्हाला तोपखाना सांभाळायची सवय आहे का? हा प्रश्न विचारलास तर पहिले पळून जाईल तो. पळून जाऊ दे, माझ्या शरूसाठी लाईन लागेल, लाईन. शरू, कसा मुलगा पाहिजे तुला? ए मम्मी, नाही माहित मला. लाजली. मी नाही लाजली, मला बघून तो मुलगा लाजेल. आणि मी नाही एवढा विचार केला कसा पाहिजे वगैरे. मग विचार कर ना. मम्मी नाही माहित मला कसा मुलगा पाहिजे ते. पण हा, मला एक माहितीये की तू आणि पप्पा जो मुलगा माझ्यासाठी पसंत कराल ना, तो मुलगा मला चालेल. तू एवढी शिकलेली, मी आणि तुझे पप्पा आम्हाला काय समजत पण नाही, आणि तरी तू आमच्या पसंतीने लग्न करणार? कोण बोललं तुम्हाला समजत नाही? तुम्हाला जितकं येतं ना तितकं आम्हाला नाही येत. तू आणि पप्पा तुमच्या परिस्थितीमधून जितकं शिकलात ना मम्मी, तितकं आम्ही नाही शिकलो अजून. आणि मला माहिती आहे ना, तुम्ही दोघं तुमच्या मुलीसाठी काही चुकीचं निवडणार नाही. मग मी कशाला माझ्या डोक्याला शॉट लावून घेऊ? मी अशी मस्त निवांत बसणार, तू बोलणार शरू हा मुलगा, मी बोलणार ओके डन, करून टाकणार लग्न. स्वामी, माझ्या मुलीला सुखात ठेव. मम्मी अगं नको ना रडू, वेळ आहे अजून माझ्या लग्नाला, लगेच नाही करणार आहे मी. मी रडत नाहीये. मग हे काय कोकम सरबत आहे? कोकमावर ना आठवलं ते वामन काका आहेत ना, त्यांचा फोन आला होता की लग्नाला यायला नाही जमत आहे त्यांना, पेरणी आहे आणि मिरगाचा कोंबा द्यायचा आहे तर नाही येत आहेत. अच्छा ठीक आहे, बरं चल, मला ऑफिसला जायला लेट होतोय, मी येते. जायलाच हवं का? हो. बरं ठीक आहे, मी पण उमाताईकडे जाते. तिच्यासाठी तिखट मिठाच्या पुऱ्या घेतल्यात आणि साक्षीला
काहीतरी द्यायला हवं ग. मग मी जाता जाता तुला मार्केटमध्ये ड्रॉप करू का? हा. ऊन भरपूर आहे, त्यामुळे येताना तू टॅक्सीनेच येशील. हल्ली तुझी तब्येत पण ठीक नसते, कळलं? मॅक ना तोंडाला माईक लावून फिरतो सगळीकडे. बरं जाऊ दे, काय काम होतं? तुझ्या बडबडीमुळे महत्वाचं बोलणं बाजूला राहतं. बरं ऐक, मी हे सांगण्यासाठी बोलवलं होतं की मी त्या गौतम बांदेकरला एका मुलीबरोबर पाहिलं. मग मुलीबरोबर होता तो. अरे मग ती मुलगी कोणीही असू शकते ना, बहीण, नातेवाईक, मैत्रीण पण असू शकते. असं डायरेक्ट भलतच काहीतरी असेल असं नाही बोलू शकत आपण. तेवढं कळतं मला, पण ते दोघं ज्या पद्धतीने बोलत होते, जसे वागत होते ना, त्यावरून तसं काही वाटत नव्हतं. आता मी बोलतोय म्हणून पटत नाहीये का तुला? नाही असं नाही, पण तुला मुलींचं वागणं समजतंय असं मला वाटत नाही. पण मुलांचं वागणं चांगलंच कळतं, आणि म्हणूनच मला असं वाटतंय की ती मुलगी ना बहीण होती ना नातेवाईक. ओके, तुला असं वाटतंय तर मग मोठी गडबड आहे ही. तो माणूसच गडबड आहे. हे बघ, हे जर खरं असेल ना तर आपल्याला फक्त डाऊट घेऊन चालणार नाहीये. म्हणजे एवढा मोठा आरोप करायला आपल्याकडे काहीतरी पुरावा लागेल, नाहीतर तोंडावर पडू आपण. मग पुरावा शोधावाच लागेल.